या वर्षीच्या चित्रकला महोत्सवामध्ये जे ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाचा कला आणि संस्कृती गट आणि पुण्याच्या आर्टिस्ट कट्टा यांनी मिळून जे सुरू केलेलं आहे त्यातल्या 3ऱ्या वर्षाचं महोत्सवाचा आज सांगता 4था दिवस आहे। गेले 3 दिवस आपण अनेक कलाकारांचे विचार ऐकतो आहोत, त्यांच्याकडे काही डेमॉन्स्ट्रेशन्स पण पाहिले। आज आपलं भाग्य आहे की आपल्याबरोबर अमित धाणे सर आलेले आहेत आणि त्यांचं आपण स्वागत करूया काळावरती। त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याची मी अस्मिताला विनंती करतो। सुप्रभात। आज आपल्या इथे वॉटर कलर मध्ये पोर्ट्रेट्स हे दोन्ही तसे खूप अवघड विषय एकत्र एका प्रात्यक्षिकामध्ये आपल्याबरोबर ते सादर करणार आहेत। अमित सरांची स्पेशालिटी म्हणजे ते सर्व प्रकारच्या रंगमाध्यमात काम करतात। वॉटर कलर आहे, ॲक्रिलिक आहे, चारकोल आहे, अनेक प्रथितयश आर्ट कॉलेजेस, डिझाईन स्कूल्समध्ये त्यांचे डेमॉन्स्ट्रेशन्स, लेक्चर्स होत असतात। त्यांचा स्टुडिओ बिबवेवाडीमध्ये आहे। त्याचप्रमाणे त्यांनी इंटरनॅशनली सुद्धा काम केलं आहे। खूप मोठ्या मोठ्या साईजच्या चित्रांवर काम केलेलं आहे। म्हणजे आपण म्हणतो तसं छोट्या इम्पिरियल साईज, हाफ इम्पिरियल साईजमध्ये तर अनेक जण आपल्यापैकी काम करतात, पण मोठ्या साईजच्या पेपरवर किंवा मोठ्या साईजच्या कॅनव्हासवर चित्र काढणं ही एक वेगळ्या प्रकारचीच कला आहे। सो आपण त्यांच्याकडनं जास्तीत जास्त माहिती घेऊया, इंटरॅक्ट करूया आणि आजचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे ते इथे लाईव्ह मॉडेलवरून वॉटर कलरमध्ये पोर्ट्रेट कसं करायचं, काय टेक्निक्स असतात त्याच्यावरती ते आपल्याला सांगणार आहेत। तर मी विनंती करते अमित सरांना की सुरुवात करूया। बसताय तुम्ही? आता जसं बसला तसंच देशमुख काकांचं केलेलं आहे। नाही, ऑफ आहे। ज्यांना पुढच्या दिसण्याच्या दृष्टीने ऍडजस्ट करायचं असेल ते करू शकतात। हो नक्की नक्की। फक्त कॅमेरा पोझिशन मॉडेल बाकी आहे। बाउल आहे मोठा, वॉटरसाठी बाउल आहे। हा एक ठेवा असा, हा एक ठेवू आणि वाटलंच त्याला अर्धा कट केला चालेल। हां 2-3 आपण भरून ठेवू।
चालेल टिश्यू चालेल. बरं चेअरवर बस पण इथेच बघ आपण एकदा लाईट लावून एकदा चेक करू. चित्र करायच्या वेळी मॉडेल आणि पेपर जवळपास एका लाईनमध्ये असेल तर थोडंसं आपल्याला बरं पडतं. जेव्हा आपण ड्रॉइंग करताना समजा आत्ता असा इझिला असता मी इथं बघून पुन्हा मॉडेलकडे बघतो, हे डिरेक्शन फार चेंज होत असतं. ते कम्पेअर करायला पेपर बरोबर मॉडेल हे थोडं सोपं जातं आपल्याला. तर त्यामुळे मी असा ठेवतो. लाईट अरेंजमेंट फक्त थोडं अजून घेतो. हे थोडंसं वर पण घ्या. हे अजून वर होईल. थोडं मागे अजून थोडं मागं जाऊ. लाईट थोडं अजून मागे कारण अशा साईड अँगल असं ह्या साईडने कलर मिक्सिंग मला दिसणार ते. हाईटचे चेअर नाही घेतला आपल्याकडे इथं. हाईट असली थोडंसं इकडून फिरवते थोडं येत असतं अजून थोडा पुढे. मॉडेल म्हणणारे मला ब्लॉकच करून ठेवलं, उतरायचंच नाही. हा येईल पण हा डोळ्यावर येतो. नाही अँगल इकडेच ठेवू आपण. आणि तो फुल आहे, त्याचा ब्राईटनेस फुल आहे. ओके चालेल. आहे तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित? चालेल स्टार्ट करू. हे पुढं काय घेतलं, याच्या टॉपचा लाईट आहे आणि पेपरला जर टेक्स्चर जेव्हा असेल तर त्याच्या ग्रेनच्या खाली पण शॅडो दिसते आपण काम करतो. तर थोडा पुढे आहे त्यामुळे आता थोडं कमी दिसेल. सुरुवातीला मी अंदाज घेतोय मला पेज जो आहे तो किती साईजमध्ये करायचा आहे.
आकार दिसतात ते फक्त मी कंपोज करतो आणि त्यानंतर जेव्हा पोझिशन त्या त्या आकारांची म्हणजे नाकाचा आकार आहे, कपाळाचा आहे किंवा गालाचा आहे, तो जेव्हा मला परफेक्ट थोडंसं वाटेल की त्या बरोबर त्या साईजमध्ये तो बसतो, तेव्हा मी कर्व आणि डिटेल्स ॲड करेन. हे का की आपण ड्रॉइंग करताना फार सोपं असतं. बऱ्याचदा आपण पोर्ट्रेट करताना स्पेशली डोळा काढत असतो, तो गिरवत बसतो, खूप डिटेल करतो, असं करत नाक करतो. कधी कधी काय होतं की ते आपलं पोर्ट्रेटचं जे आकार आहे कधी कधी लांब होतो किंवा छोटा साईजचा पेपर असेल तर त्या साईजमध्ये बसत नाही. हे सगळं करायचं असेल तर आउटर शेप त्याचा जो आहे आणि किती आकारात आपल्याला बसवायचं आहे हे जर अंदाज घेतला तर फायनल करायला थोडंसं सोबत म्हणजे सेफ साईड की त्याचा आकारमान त्या पेपरला सुटेबल होईल याचा अंदाज सुरुवातीला आपल्याला. पेन्सिल थोडी मोठी असावी, जरी छोटी आली तर याचा असा एक तो पेन्सिलसाठी पेन्सिल होल्डर एक मिळतो. आपण काम करताना काय करतो, इथं पेन्सिलचं धरतो, आपल्याला लिमिटेड एरिया आपण ड्रॉ करू शकतो याच्यामध्ये. कारण असं धरलं तर एवढ्या एवढ्यामध्येच आपण ड्रॉ करतो. किंवा आपण मोठ्या साईजचं काम करतो, हाफ इम्पिरियल असेल किंवा फुल इम्पिरियल असेल, जेवढा मोठा साईज पेन्सिलचा असेल त्याच्यामुळे मोठ्या लाईन्स ड्रॉ करायला इझी होतं. सर्वात मला वाटतं बेसिक शेप सगळ्यांना माहीत असेल, त्रिकोण, चौकोन, गोल. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे आपण बेसिक म्हणू शकतो. आपल्याला वाटतं की काय करायचं म्हणजे बेसिक शेप आपल्याला माहिती आहे, पण आपण फायनल असं पोर्ट्रेट लँडस्केप करताना कुठे यूज होतो याचा. आता समजा नाकाचा जो त्रिकोणी भाग मला वाटतोय, तर त्रिकोण जर आपण डोक्यात धरला की त्रिकोणी आकाराला आपण कोणतेही रिलेट करू शकतो. मला वाटतं की तो त्रिकोणसारखा आहे, पण त्रिकोणाची साईज म्हणजे त्याची असलेली लाईन किंवा त्याची हाईट इथे थोडीशी ती चेंज होते. मग त्या बेसिक शेपच्या आधारे आपण फायनल ड्रॉइंग फार छान करू शकतो. आपण पोर्ट्रेट करताना बेसिकली मी कॉलेजच्या वयात असताना किंवा सुरुवातीला कसं करायचं की कोण बसलेलं आहे हे मी बघत असतो की हा माझ्या ओळखीचा आहे, त्याचा हेअरस्टाईल असा आहे, केसांचा रंग असा आहे, हे डोक्यातनं मला वाटतं सगळं काढून ठेवायचं जेव्हा आपण पोर्ट्रेट करतो. जर आपल्याला परफेक्ट ड्रॉइंग करायचं असेल, कारण आपल्या डोक्यामध्ये जर असलेल्या गोष्टी आपण समोर अँगल जरी वेगळा असला तर त्या पद्धतीने आपण बघतो की केसांचा रंग असा आहे मला माहिती आहे, पण इथं काय होतं जो त्याचा अँगल असेल त्याचा विचार करावा लागतो. आता हा व्हाईट लाईट आहे, पण बऱ्याचदा कलरच्या वेळी पण असं होतं की स्किनसाठी आपण कुठेतरी स्पेसिफिक हेच कलर आपण वापरायचे असतात का, तर स्किनसाठी कोणताही असं स्पेसिफिक कोणता रंग नसतो. येलो ऑकर किंवा ब्राऊन वगैरे हे रंग कधी नसतात, याच रंगांमुळे आपण स्किन पेंट करू शकतो. स्किनसाठी समजा आता व्हाईट कलरचा आपण लाईट सोर्स घेतलेला आहे, त्याच्यामुळे पडणारा परिणाम तो आपण पेंट करायचा. समजा स्किनसाठी आपण धरलं की येलो ऑकर किंवा ब्राऊन आपण यूज करतो त्यावेळी, याच्याऐवजी मी लाईट कलर म्हणजे लाल कलरचा लाईट जर लावला तर ते स्किन टोन हा समोर दिसताना आपल्याला चेंज होणार होता. त्यामुळे कोणताही असं फिक्स कलर नाही की तोच आपण स्किनला वापरायचा असतो. आपण लक्षात हे ठेवायचं असतं की लाईट सोर्स काय आहे त्याच्यानुसार आपण रंग करून मग ॲप्लाय करायचे असतात.
आपण सुरुवातीला आता ज्या स्ट्रेट लाईन्सनी फक्त अंदाज घेतलेला आहे, तर या आपल्या आपण समजायचे की रेफरन्स लाईन आहेत, या फिक्स लाईन नाही आहेत की तिथेच आपलं ड्रॉइंग यायला हवं. हे अंदाज फक्त आपण घेतो. जसं की एखादा तुम्हाला क्ले दिला किंवा सोप दिला आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये तुम्हाला कार करून एखादं फेस बनवायचा किंवा काहीतरी एखादा फीस बनवायचा, तेव्हा काय करतो, नको असलेल्या गोष्टी आपण काढत जातो आणि मग फीस बनवतो. तसंच आहे, फक्त या रेफरन्स लाईन्स आहेत, फायनल ड्रॉइंग होईल तेव्हा मग ते आपण काढून घ्यायचं. आणि खूप बरीच प्रॅक्टिस आपण केली की आपल्या त्या लाईन्स पण बरोबर त्या त्या जागी मॅच होतातच. ड्रॉइंग करताना लाईट प्रेशरनी मी ड्रॉइंग करते, खूप जास्त प्रेशरनी पेन्सिल यूज करत नाही आहे इथे. हँडमेड पेपरला जास्त प्रेशरनी जर आपण लाईन ड्रॉ केली, बऱ्याचदा आपण कलर करताना त्या लाईन्स दिसतात आणि तिथे कलर व्यवस्थित अप्लाय होत नाही. जेवढा लाईट प्रेशरने आपल्याला करता येईल तेवढा प्रयत्न करायला हवा.
जिथे डार्क एरिया आहे तिथे थोडंसं डार्क ड्रॉइंग आपण करू शकतो, कारण त्याच्यावरती डार्क वॉश आल्यावर लाईट लाईन असेल तर ते दिसत नाही. स्पेशली लाईट जिथं आहे तिथं थोड्याशा लाईट लाईन्स असाव्या. याचं कारण असं की बऱ्याच पेपरवरती वॉटर कलर केल्यानंतर इरेजर आपण यूज केला तर काही पेपरवरती ते लाईन्स निघू शकतात आणि काही याच्यावरती निघत नाहीत. त्यामुळे सेफ साईड जेव्हा आपलं फायनल जेव्हा होईल, लाईट जिथं आहे तिथे वाटतं की जास्त डार्क नाही, त्या थोड्याशा लो करून घ्यायच्या आपण. ड्रॉइंग थोडंसं स्लो करतो तुम्हाला व्यवस्थित त्या लाईन्स कळायला. थोडं याच्याहून फास्ट म्हणजे रेग्युलर मी करतो तेव्हा थोडंसं माझ्या ह्याच्यात असं तेव्हा थोडं फास्ट बऱ्याचदा होतं, पण स्टेप बाय स्टेप मी दाखवतो. नाहीतर बऱ्याचदा असं होतं चित्रकार येतात आणि लवकर काम करून जातात, पण ज्यांच्यासाठी असतं त्यांना ती प्रोसेसच कळलेली नाही, तर मग येतो. आता समजा ओके, शक्यतो डार्क कलरचा असेल तर तेवढा रिफ्लेक्शन येत नाही. रिफ्लेक्शन जास्त दिसतं कधी जेव्हा तुमचा लाईट सोर्स जो स्ट्रॉंग असेल तर. आता हा लाईट सोर्स आहे इथं, याचा जर शर्ट व्हाईट असता तर तो रिफ्लेक्ट जास्त झाला असता. नाही तो तसा येणार नाही, म्हणजे कारण लाईट असेल जेवढा ब्राईट किंवा हां बाकी याला. आता समजा एखादा येलो किंवा व्हाईट वगैरे असता तो जास्त आला असता यामध्ये, लाईट सोर्स स्ट्रॉंग आहे त्यामुळे. पण तो आपल्याला बघायला म्हणजे अंदाज घ्यायला लागतो की समोर आपल्याला लक्षात येतं की ऑब्झर्व जेव्हा आपण करू. पण आपलं फेसचं जेव्हा स्ट्रक्चर जसं असतं की आता इथे लाईट पडला आहे तर तो बाउन्स होऊन त्या फ्लॅट सरफेसवर नाही येणार, इथे येणार, कारण याच्या जवळ या गोष्टी.
आणि जेवढ्या लांब असेल तेवढा स्ट्रॉंगली दिसणार नाही. पण जिथे ते फेसचं स्ट्रक्चर आहे, जिथं टर्न होतं तर तिथे जास्त येतो. बेसिकली असा याच्यावर असेल व्हाईट असता तर त्याचं या भागात रिफ्लेक्शन जास्त आलं असतं. समजा त्याचं दाढी नसते तर जास्त दिसू शकतो, स्किन असेल तर त्यावरती दिसतो, त्यामध्ये येतो. पण तिथे आपण जे शॅडोचे रंग ते तसेच ठेवायचे, त्यामध्ये जो रिफ्लेक्शन येणार आहे त्याचा रंग थोडासा त्यामध्ये वाढवायचा, तर तो दाखवायला सोपा जातो.
अर्ध्याच स्टेजपर्यंत झालेलं आहे. पहिलं लाईट आणि शॅडो ज्या आहेत त्या फक्त फील करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता डिटेल्सला आपण सुरुवात करू. आणि यामध्ये बेसिकली पहिलं काय केलं आहे, पहिला एक वॉश दिला आणि त्यानंतर दुसऱ्या लेअरमध्ये जो लाईट सोर्स आहे जिथे वॉर्म थोडासा दिसतो तो तिथे करून घेतला आणि शॅडोच्या ज्या भाग आहेत तर तुम्हाला थोडा प्रश्न पडला असेल ब्लू कसा काय डिरेक्टली यूज केलेला आहे. तर ब्लू शॅडोमध्ये जो आहे त्या हायलाईटची इथे तसा कूल रंग तिथं दिसत आहे. आता या डिटेल्स जेव्हा होतील तेव्हा तो लक्षात येईल की तो ब्लू आपण का दिलेला आहे. ते तिथं कोणतंही मी स्किन आहे असं न बघता त्यामध्ये लाईटेस्ट कलर व्हॅल्यू कोणती आहे ती फक्त तिथे दिलेली आहे. तेच म्हणेन की लाईट सोर्स आपला कसा आहे त्याच्यावरती. आता या बाजूने आपण एखादा ब्ल्यू कलरचा जर त्याच्यावरती लाईट जोडला या शॅडोच्या भागात ते व्हॅल्यू चेंज होणार आहे. आपण दरवेळी ठरवायचं आपला लाईट सोर्स कसा आहे त्यानुसार दिसणारी टोनल व्हॅल्यू ही परफेक्ट प्लेसला दिली तर तो आपला हा भाग होत नाही की डार्क स्किनचं मॉडेल आहे का लाईट स्किनचं आहे का मिडल आहे. परफेक्ट व्हॅल्यू बघायची आणि तिथे जायची. बऱ्याचदा तेच कन्फ्युजन आपण मला तसं वाटतं की ते आपण जर सांगितलं तसं की लाईट स्किनला हे रंग वापरायचे मॉडेल डार्क जरी असेल तर तेच रंग आपण यूज करतो तर ते चुकीचं आहे. त्यामुळे बरेच सगळे चित्र आपली एकसारखीच दिसतात. सेम निसर्ग चित्रामध्ये पण तसंच आहे की जर तुम्ही डेचं चित्र काढत असाल सकाळी दुपारी आपल्याला एक प्रॅक्टिस झालेली असते. मग त्यामुळे काय असतं की आपण वातावरण कुठलंही असो म्हणजे हिमाचलला पडणारा लाईट वेगळा आहे, राजस्थानमध्ये वेगळा आहे, पुण्यामध्ये वेगळा आहे. समजा तेच चित्र आपण नाईटला केली तर मग आपण कोणते रंग वापरतो. मग तेव्हा अभ्यासाची सुरुवात आपली होते की अरे हां आपण दरवेळी देतो ते रंग नाही यामध्ये वेगळे आहे. प्रॅक्टिस करताना सराव करताना नेहमी सब्जेक्ट किंवा लाईट वेगळे वेगळे असतील असे सब्जेक्ट निवडायचे. नाईट लँडस्केप म्हणून बघायचं नुसतं बर्फाचं आहे त्यामध्ये वेगळ्या शेडचा अभ्यास आपल्याला. ते मी कॉलेजला असताना आउटडोअर लाईव्ह जेव्हा करायचं तसं ठरवलेलं असेल दरवर्षी वेगळं राज्य जायचं आणि तिथे काम करायचं. ते अभ्यास जरा थोडा चांगला होता. आपण स्वतःला चॅलेंज दिलं नाही तर आपली सगळी चित्र एकसारखीच वाटतात. कारण रंग हातात बसलेले असतात. ऊन आहे तर येलो घ्या तो लावा, ट्री ग्रीन आहे सॅप ग्रीन घ्या तोच लावा, असं नाही आहे. कारण ग्रीन जर एखादं झाड पण बघितलं आपण सकाळी वेगळ्या रंगांमध्ये दिसतं, दुपारी पडणारा छायाप्रकाश वेगळा असतो, संध्याकाळी वेगळा असतो. मग तसं पण आपण हरकत नाही त्याचा अभ्यास करायला. त्यामध्ये जो पहिला टोन दिलेला आहे तो मला केसांमध्ये दिसणारा लाईट टोन हा दिलेला आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण लाईट असं बसतो की लाईट म्हणजे
सोडायचा असतो, तो चुकीचं आहे. कारण आता तुम्ही बघाल की आता आपण इथेच बघू, लाईट सोर्स एकच आहे. ओके, याचा बेस वेगळा, हा व्हाईट आहे त्याच्यावर लाईट पडणारा वेगळा. याचा बेसच डार्क ब्लू आहे, त्याच्यावरती येणारा लाईट वेगळा आहे. ब्लूची छान लाईट आपल्याला यामध्ये जो दिसतोय तो करावा लागेल. आणि याच्या शॅडोमध्ये दिसणारा डार्क टोन वेगळा आहे, या व्हाईटच्या शॅडोमध्ये दिसणारा डार्क टोन वेगळा आहे. तर आपण असं अभ्यासायचं असतं. म्हणजे लाईट सोर्स जरी एक असला, वस्तू वेगळ्या असेल तसं चेंजेस त्याच्या टोनल व्हॅल्यू तर चेंज होतं. फक्त पाणी होतं. बाकी काय म्हणतात सरांचा फोन असतो सारखा, आठवण काढतात. म्हणजे आधीमध्ये येत असते, झालं असतं. मॅडम आता किती 4-5 दिवसापूर्वी झालं. हो बरं, चालू केले.